देकर बुलाई गई भीड़ नहीं है, ये अपने आप आए हैं. नायक चित्रपटातील परेश रावल यांचा हा डायलॉग आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये तंतोतंत लागू पडताना दिसत आहे. राजकारण म्हटले की लोक पळ काढतात, मात्र जेव्हा एखादा नेता कामातून विश्वास निर्माण करतो तेव्हा जनता आपोआप त्यांच्या पाठीशी उभे राहते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे आणि उमेदवार दीक्षा दीपक लोंढे आजवर प्रभागात केलेली ठोस विकास कामे, कोरोना काळात गरजू नागरिकांना दिलेली भरीव मदत आणि सर्व धर्म समभाव हा केवळ नारा न राहता कृतीत उतरवणारे नेतृत्व म्हणून प्रकाश लोंढे ओळखले जातात. सर्व जाती धर्माचे सण उत्सव ते सातत्याने सामूहिकरित्या साजरे करतात. याचमुळे समाजातील प्रत्येक घटकाचा विश्वास त्यांनी कमवला आहे. प्रबुद्धनगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रचंड उत्साहात पार पडले. विशेष म्हणजे प्रकाश लोंढे सध्या कारागृहात असतानाही नागरिकांनी ही उत्स्फूर्त गर्दी त्यांच्या लोकप्रियतेची आणि जनतेच्या प्रेमाची साक्ष देणारी ठरली आहे. ही गर्दी ना पैसे देऊन बोलावली ना जबरदस्तीची, तर मनापासून आलेली होती. नाशिक जिल्ह्याला चांगलेच माहित आहे की 22 जानेवारी हा प्रकाश लोंढे यांचा वाढदिवस. दरवर्षी या दिवशी परिसरातील नागरिकांसाठी जेवणावळी, अनाथ मुलांना कपडे व अन्नदान, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फळ वाटप करत जणू जत्रेचे वातावरण निर्माण होते. यामुळेच नागरिकांमध्ये लोंढे कुटुंबाबद्दल विशेष आपुलकी दिसून येते. यावेळी नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की येणाऱ्या 15 तारखेला होणाऱ्या मतदानात दीक्षा दीपक लोंढे आणि प्रकाश मोगल लोंढे यांना भरघोस मतांनी निवडून देऊ हा आमचा ठाम निर्धार आहे. या जनसमर्थामुळे प्रभाग क्रमांक 11 मध्ये विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून लोंढे नाव म्हणजे विश्वास, विकास आणि एकतेचे प्रतीक असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. आज प्रबुद्धनगरमध्ये संपूर्णपणे प्रबुद्धनगरचे सगळे वासीय हे आमच्या संपूर्ण पॅनलच्या सोबत आहेत आणि आजच आमचा विजय हा नक्की झाल्याचा आज या ठिकाणाहून आम्हाला निश्चित होत आहे. आपण बघितलं असेल की जेव्हापासून आम्ही बुद्धविहारापासून एंट्री केली तेव्हापासून फुलांचा वर्षाव असेल किंवा ठिकठिकाणी औक्षण असेल किंवा स्वतःहून नागरिक बोलत आहे की आपला विजय हा नक्की आहे, आम्ही नारळ या निशाणी समोर बटन दाबून तुम्हालाच विजयी करणार आहे. अशा प्रकारचं वातावरण आपल्या प्रबुद्धनगरमध्ये आहे. म्हणजे त्यांनी स्वतःहूनच ठरवून घेतलेलं आहे की आम्हाला हा पॅनल आदरणीय लोंढे साहेब असतील, दीक्षा लोंढे किंवा नंदिनीताई जाधव हा जो पूर्ण पॅनल आहे या जनतेने डोक्यावर घेतला असून हा पॅनलचा विजय हा निश्चित या आजच्या या वातावरणातून आम्हाला दिसत आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे संपूर्ण माझ्याकडे जो प्रभाग होता प्रभाग 11 तर सगळ्यात जास्त कामं जी झाली असेल ही संपूर्ण प्रबुद्धनगरमध्ये झालेली आहे. मला हे सांगताना खरोखर खूप आनंद होतो की आपण बघितलं असेल आपल्या मागे प्रबुद्धनगरची जी शाळा आहे ती 1,31,00,000ची शाळा आदरणीय माझे सासू लोंढे साहेब यांनी मंजूर करून आणली. त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला शिकवलं आहे की आरोग्य आणि शिक्षण हे दोन महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण प्रभागामध्ये आपण जेव्हा पोहोचवू तेव्हा प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शाळा महत्त्वाचं काम आहे. आणि दुसरं म्हणजे प्रबुद्धनगरमध्ये ड्रेनेज लाईन नव्हती तर आपण संपूर्ण प्रबुद्धनगरच्या गल्लोगल्ल्यांमध्ये नवीन ड्रेनेज लाईनचं काम सुरू करून ते पूर्ण अस्तित्वात आणलेलं आहे. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची लाईन असेल, त्यानंतर रोहिदास चौकात शौचालय असेल, आम्रपाली चौकामध्ये असेल किंवा नवीन बुद्धविहाराला डोम असेल, अशा प्रकारचे विविध कामं हे लोंढे परिवाराच्या माध्यमातून झालेले आहेत. त्याचप्रमाणे नवीन LED लाईटसुद्धा आपल्या प्रबुद्धनगरमध्ये आणलेले आहेत. त्याचप्रमाणे मला सांगायला आनंद होतो की जेव्हा कोरोनाचा संकटाचा काळ होता तेव्हा एकही उमेदवार मला कधी बाहेर दिसला नाही, लोकांच्या मदतीला धावून आले नाही. पण एकमेव लोंढे परिवार हा असा होता की सगळ्या त्यांच्या कुठल्याही गोष्टींचा विचार न करता फक्त नागरिकांच्या सेवेसाठी धावून आला. आपण बघितलं असेल अन्नधान्यांचं किराणा वाटप असेल किंवा शिजवलेलं अन्न असेल, भाजीपाला असेल किंवा आर्थिक मदत असेल, मास्क असेल, सॅनिटायझर असेल, बेडची व्यवस्था करणे असेल किंवा कुठले औषधं त्यांना नागरिकांपर्यंत पोहोचवणे असेल, या सगळ्या गोष्टींची मदत ही लोंढे परिवाराच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे. आपल्या सगळ्यांना मला सांगायला आनंद होतो की जेव्हा कुठलीही संकटाची वेळ असेल तेव्हा नागरिकांना फक्त एकच चेहरा किंवा एकच कार्यालय दिसून आलेलं आहे, ते म्हणजे लोंढे संपर्क कार्यालय. नेहमी स्वारबाबानगरमध्ये किंवा धम्मभूषण आपलं गौतम नगरमध्ये या ठिकाणी
संपूर्ण जनता ही कुठलेही काम असेल तर घेऊन आलेली आहे आणि आम्ही कोणालाही कधीही काही काम केल्याशिवाय आम्ही परत पाठवलेले नाही. कोणाला तरी 100% नाही तरी कमी जास्त प्रमाणात का होईना काम हे लोंढे परिवाराच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज ही जनता आमच्या सोबत आहे आणि आमचा पॅनल हा विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. गुलाल हा आमचाच असेल असे मला सांगायला आनंद होतो. धन्यवाद. सर्व ज्येष्ठ त्याचप्रमाणे सगळ्या महिला भगिनी व सगळे कार्यकर्ते सगळ्यांचं मी स्वागत करते. त्याचप्रमाणे आपल्याला सांगायला आनंद होतो की या प्रबोधनगरमध्ये मोठे परिवाराच्या माध्यमातून बरेचसे विकास कामं हे घडून आलेली आहेत आणि येत्या पुढील काळात सुद्धा विकास म्हणजेच आपला हा पॅनल असेल असं मला सांगायला आनंद होतो. या पॅनलला आपण मतदान केल्यावर या प्रभागाचा संपूर्णपणे विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी ग्वाही देते आणि तुम्ही सगळे जनसमुदाय हा आमच्या पॅनलला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट करत आहे हे आमचं आम्ही भाग्य समजतो आणि असाच प्रतिसाद आपण 15 तारखेला जे मतदान आहे नारळ निशाणीवर बटन दाबून आपण आपली मतदान हे सिक्युअर करावं अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि असंच प्रेम आमच्या पॅनलवर आमच्या परिवारावर असंच राहील अशी मला अपेक्षा आहे आणि पुढील येत्या काळामध्ये नक्की प्रबोधनगरचा विकास हेच आमचं ध्येय असेल. धन्यवाद. प्रचार प्रसंगी उपस्थित असलेले प्रचार प्रसंगी म्हणणार नाही पण आमच्या विजयाची रॅली एक प्रकारे निघालेली आहे. ती विजयाच्या रॅलीचे शिल्पकार साक्षीदार लोंढे साहेब आणि माझा नाना भाऊ आहे. त्यांच्या या संपूर्ण त्यांनी केलेल्या 30 वर्षाच्या कामाचं फळ आज मला या ठिकाणी दिसत आहे. अशीच आमच्या पाठीशी 15 तारखेला उभे राहा आणि अशीच विजयी रॅली तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून निघावी. एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्यांचं मी खूप आभार मानते. सगळ्यांचं स्वागत करते आणि येणाऱ्या 15 तारखेला आमच्या पॅनलला दीक्षाताई लोंढे मी स्वतः आणि साहेब तिघांनाही भरघोस मतांनी विजयी करा एवढंच आव्हान या प्रसंगी करते आणि थांबते. धन्यवाद. बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी दीक्षाताई आणि आलेले आहेत. तरी आम्ही या वस्तीमधून आमच्या गल्लीमधून आम्ही दीक्षाताईला त्यांच्या पॅनेलला आम्ही भरघोस मत देऊन त्यांना विजय करू असा माझा निर्धार आहे. एवढे बोलून माझे भाषण संपवतो. लोंढे साहेबांनी आपल्या एरियासाठी फार सुशोभित रस्ते नाले सर्व बनवलेले आणि शाळेसाठीही त्यांनी चांगले योगदान दिलेले आहे. लोंढे साहेबांचा विजय हा नक्की राहणार. सर्वांचं योगदान हे मनापासून राहील ही अपेक्षा करतो आणि दीक्षाताईंनाही सगळ्यांनी चांगल्या मतदानाने विजयी करावे. म्हणजे आम्ही नगर महापौर बनवण्याचे स्वप्न बघतोय आम्ही. आणि एवढंच मी सर्वांना सांगू इच्छिते की पूर्ण पॅनल हा आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि सर्वांना विनंती करते आपण पॅनल निवडून देऊ. नगर येथील मतदार राजाओ, प्रबुद्धनगर जेव्हा स्थायिक झालं, प्रबुद्धनगर 1983 मध्ये स्थायिक झालं. अतिशय बिकट काळ होता. अतिक्रमण येत होते, झोपडपट्ट्या उठवल्या जात होत्या. अशा परिस्थितीमध्ये आपले नेते प्रकाशजी लोंढे साहेब यांनी साथ देऊन प्रबुद्धनगरमध्ये एक मजबूत अशी फळी निर्माण केली. प्रबुद्धनगर एक झोपड्यांचं अतिशय चटाई बांबूचं वस्ती होती. या वस्तीमध्ये पक्के घरं झाले. या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे का ज्या प्रबुद्धनगरमध्येच इतर झोपडपट्ट्या आहेत सातपूर विभागामधल्या, त्या 1985 साली स्लम करण्यासाठी जे जीवाचं रान ज्यांनी केलं ते एवन प्रकाशजी लोंढे साहेब आहेत आणि आम्हाला जे साथ देणारे प्रकाश लोंढे साहेब आहेत. आपण आपलं कर्तव्य पार पाडा आणि भरघोस मतांनी नारळ या निशाला निवडून द्याल अशी मी आग्रहाची विनंती करतो. कारण आपल्या या प्रबुद्धनगरचा अस्मिताची लढाई आहे. ही लढाई आपल्याला जिंकणं हे गरजेचं आहे. या ठिकाणी मी जास्त काय बोलत नाही आणि या ठिकाणी सर्व मतदारांना विनंती करतो, प्रबुद्धनगर या प्रभागातील सर्व मतदारांना विनंती करतो, आमची दीक्षाताई असो अंगिरे साहेब जे यांना प्रचंड मताने निवडून द्या अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो. कारण आपला नेतृत्व आपलं खंबीर नेतृत्व. आमचं म्हणणं तर असं आहे की आमचा विजय तर निश्चित आहे तिन्ही उमेदवारांचा आणि भरपूर म्हणजे साहेबांनी या प्रबुद्धनगरवरती खूप काही उपकार केलेले आहेत
आणि ते उत्तर फेडायची आम्हाला वेळ आली आमच्या सोनवणे कुटुंब आणि पूर्ण प्रबुद्धनगर वासियांना आणि पूर्णच्या पूर्ण तिन्ही पॅनल आमचे विन होणार आहे. निवडून देणार. नारळ म्हणजे आणणारच आपण. नारळाची निशाणी आपण टिकणारच आहे तिन्ही उमेदवारांना. ओके. नानाजी लोंढे असेल, तसेच आपले बॉस आपले श्वास प्रकाशजी लोंढे साहेब असतील, तसेच दीक्षाताई लोंढे असतील, तसेच सर्व काही आपल्या लोंढे कुटुंबातल्या लोकांनी आपल्या प्रबुद्धनगर असेल, सातपूर राजवाडा असेल, त्याच्यानंतर सौरबाबानगर असेल, कामगार नगर असेल, या ठिकाणी सर्वांना आपला एकदम प्रेमाचा जिव्हाळा दिलेला आहे आणि सर्वांना साथ दिलेली. वेळोवेळी जेव्हा पण संकट आले असेल तर लोंढे कुटुंब सर्व कुटुंबासह प्रथमतः सर्वात पुढे उभे राहतं आणि लोंढे कुटुंबाला आणि आपल्या सर्व पॅनलला आम्ही एक मताने विजय करणार आहे. लोक म्हणतील की होणार नाही, पण आल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आज प्रभाग क्रमांक 11मध्ये जे सिपीटूल झोपडपट्टीला जे प्रबुद्धनगर नाव दिलेले असे आमचे गुरुवर्य प्रकाशजी लोंढे साहेब, तसेच आमच्या आदर्श व कर्तव्यदक्ष नगरसेविका तथा माजी गटनेता आदरणीय सौ दीक्षाताई नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभाग क्रमांक 11मध्ये प्रबुद्धनगर येथे बऱ्याच गोरगरिबांचे विकास कामे झाले. प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये हा परिवार लोंढे परिवार सातत्याने काम करत आहे आणि इथून पुढेही करत राहणार असे मी माझ्या प्रबुद्धनगरच्या वतीने आशा बाळगतो आणि भरघोस मतांनी त्यांना निवडून द्यावे असे मी सर्व मतदार बंधू बघतो. आणि नारळ या बटनी नारळ या निशाणी समोरील बटन दाबून त्यांनाच प्रचंड बहुमताने विजय करा, विजय करा, विजय करा. भाऊ, पण तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, पण काही राजकीय लोक आता असं सांगायला लागले का बाबा प्रकाश लोंढेंनी सातपूर भागात काहीच कामं केलेली नाही. भाऊ, त्यावर आपलं काय म्हणणं आहे? प्रकाश लोंढेंनी जवळजवळ सातपूर विभागामध्ये जेवढ्या स्लम एरिया आहे, स्लम एरियाचं नेतृत्व प्रकाश लोंढेंनी केलेले आहे. 1983 पासून ज्या झोपडपट्ट्या अतिशय बिकट परिस्थिती होती, चटाई बांबूची परिस्थिती होती, पण प्रकाश लोंढेंनी या प्रबुद्धनगर अनेक झोपडपट्ट्या संतोष माता नगर असेल तर आपले महादेवाडी नगर असेल अशा नगरचं नेतृत्व केलं. आज या प्रबुद्धनगर नगरमध्ये तुम्ही पाहाल मोठमोठ्या बिल्डिंगा तयार होऊ राहिल्यात. हे सर्व लोंढेच परिवाराचं योगदान याच्यामध्ये. म्हणून आम्हाला यावेळेस लोंढे परिवारांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे असं मी प्रबुद्धनगरतर्फे माझ्या सर्व पॅनलचं स्वागत आहे आणि आमचं प्रबुद्धनगर सर्व ताकदीने उभं आहे लोंढे साहेबांच्या पाठीमागे व पूर्ण पॅनलच्या पाठीमागे. आणि आमच्या इथे वस्तीतच आमच्या बजरंग मित्र मंडळ यातर्फे इथं ह्या चौकामध्ये लोंढे साहेबांनी 1,21,00,000ची ही शाळा ही आपल्या प्रबुद्धनगरसाठी नगरच्या ह्या रस्ते व लाईट व सगळं काही केलं आहे. आणि आम्ही पूर्ण आमची ताकद लावू जय बजरंग सोसायटी आणि तरी आम्ही पूर्ण वस्तीला पण सांगू की हा आपल्याला पॅनल निवडून आणायचा आहे. आमची निशाणी नारळ नारळ नारळ. वेळ कमी आहे, सर्वांनी लक्ष ठेवा. येत्या 15 तारखेला नारळ या निशाणी आहे, या निशाणीवर शिक्का मारून दीक्षाताई लोंढे, आमचे जाधवबाई, त्याचे सर्वांचे पंचायत बॉस असलेले प्रकाशजी लोंढे साहेब यांना भरघोस मताने विजय करायचे एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय विनंती भारतीय महाराष्ट्र. देशाचे भाग्यविधाते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे सर्व महापुरुषांना वंदन करून या ठिकाणी या प्रचाराचं कार्यालयाचं उद्घाटन दीक्षाताई लोंढे, नंदिनी जाधव आणि लोंढे साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होता. याचा आनंद आम्हाला सर्व प्रबुद्धनगर करायला आहे. बांधवून ही लढाई गेल्या 40 वर्षाची आहे. 40 वर्ष या प्रभागामध्ये या भागामध्ये साहेबांनी काम केलेले हे विसरून तुम्हाला आम्हाला चालणार नाही. म्हणून माझी विनंती, येणारा काळ तुमच्या माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. आपल्याला थांबून जाणार नाही. आपल्याला लढायची आहे, लढाई जिंकायची आहे. आणि आज जर तुम्ही पाहिलं असेल बांधवांनो, प्रत्येक प्रबुद्धनगरच्या मनामध्ये आता खूनगाठ बांधली आणि त्यांनी ठरवलंय आता की नारळाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक चौकात प्रत्येक घराघरात प्रत्येकाच्या गल्लीमध्ये या ठिकाणी ताईंचं अवसान झालेलं आहे, या पॅनलचं अवसान झालेलं आहे. आणि हा विजय आता थांबणारा नाही बांधवणं. ही लढाई आता सर्व जनतेने खांद्यावर घेतलेली आहे. प्रत्येक सरकारने ठरवलेलं त्या पॅनलला आता आपल्याला निवडून द्यायचं, विजय करायचा आहे. म्हणून आपल्याला विनंती करतो,
आपली वेळ कमी आहे. आचारसंहितेचं संपूर्ण आपल्याला पालन करायचं आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे माणसं आहोत. आपण घटनेला मानणारी माणसं आहोत. म्हणून आपल्या कुठून कोणत्या पद्धतीचा आपल्याला चूक होणार नाही याची काळजी घेतो. त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत, ज्यांची नावं घेतली जाणार आहेत. कोणी मान सन्मान याची अपेक्षा करू नका. मीच उमेदवार आहे, मीच नगरसेवक आहे. प्रबुद्ध नगरची ताकद आता तुम्हाला आम्हाला आता दाखवून द्यायची आहे. अशा पद्धतीची या ठिकाणी विनंती करतो. आणि येणाऱ्या 15 तारखेला आंदोलनात कुठल्याही प्रकारच्या खोट्या नाट्या पक्षाला बळी पडू नका. मटण माशाच्या पाठीमागे लागू नका. येणाऱ्या 15 तारखेला तिन्ही नारळासमोर बटन दाबून तिन्ही उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करा. अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो. थांबतो. आचारसंहितेचं पालन करा, कायद्याचं पालन करा, अशा पद्धतीची विनंती करतो. आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल सर्व प्रबुद्धकरांचं ताईच्या वतीने मी आभार मानतो. थांबतो. जय हिंद. या स्वाभिमानाची, एकनिष्ठेची आणि आत्मसन्मानाची लढाई आहे. या लढाईमध्ये कोणी कुठे मागे राहू नका. कारण हे पूर्ण परिवार आपला अस्पृश्य परिवार आहे आणि ह्या परिवाराच्या मागे उभं राहून प्रचंड बहुमताने या परिवाराला निवडून द्या. अ मध्ये दीक्षाताई आहे, ब मध्ये नंदिनीताई जाधव आहे आणि ड मध्ये आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब आहे. मित्रांनो, प्रबुद्ध नगरमधून इतकी आघाडी द्या की दुसरा उमेदवार थक्क झाला पाहिजे. एवढी मोठी आघाडी द्या. मी इथं जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो आणि ते थांबतो. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.